प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण BA भाग 1 साहित्यरंग भाग 1 या नवीन मराठी पाठ्यपुस्तका अंतर्गत गद्य विभागातील दुसरा गद्य सत्यशोधक महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचं शिक्षणविषयक मूलगामी चिंतन जे त्यांनी हंटर कमिशन आयोगाच्या पुढे सर विल्यम हंटर यांच्या शिक्षण आयोगाच्या पुढे निवेदन स्वरूपात मांडलेले शैक्षणिक विचार समजून घेणार आहोत. मित्रांनो, ज्योतिराव फुले हे सामाजिक सुधारणेसंबंधी क्रांतिकारक भूमिका मांडणारे आधुनिक महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत आहेत. त्यांचं मूळ आडनाव गोरे असे होते. 1834 साली त्यांनी मराठी शाळेत प्रवेश केला. 1841 मध्ये पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये ते दाखल झाले. 1876 ते 1882 या काळात त्यांनी पुणे नगरपालिकेचे सदस्यत्वसुद्धा स्वीकारलेले होते. ते एक अर्थतज्ञ आणि स्त्री शिक्षणाचे उद्गते म्हणून सर्व परिचित आहेत. प्रस्थापित समाज रचना बदलण्याच्यासाठी ब्राह्मण्यवाद, पुराणादी ग्रंथ, कर्मठ कर्मकांड यावर त्यांनी कठोर टीका केली आहे. धर्म, समाजरचना, शिक्षण, शेतकऱ्यांची स्थिती या संबंधीचे मूलगामी चिंतन त्यांनी आयुष्यभर तळमळीने मांडले. शिवाय शूद्र, अस्पृश्य दॅट मीन्स अतिशूद्र, शेतकरी आणि स्त्रिया यांच्या उद्धारासाठी त्यांनी जीवनभर निकराचा संघर्ष केला. पुणे येथे 1848 साली मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना ज्योतिराव फुले यांनी केली. शिवाय 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या समाजाचे तत्त्वज्ञान, दिशा आणि विचार प्रस्तुत करण्याच्यासाठी त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचे लेखन केले. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथांच्या लेखनाला विश्व कुटुंबवादाचा जाहीरनामा म्हणूनही संबोधले जाते. याशिवाय तृतीयरत्न ही नाटक ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, इसारा, सत्सार, अस्पृश्यांची कैफियत, पवाडा, छत्रपती शिवाजीराजे भोसले, अखंड रचना ही त्यांची काही प्रमुख साहित्य निर्मिती आहेत. सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली 1882 मध्ये सर विल्यम हंटर शिक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली. इंडियन एज्युकेशन कमिशन ज्याला संबोधलं जाते, भारतीय शिक्षण आयोग असंही ज्याला संबोधले जाते, असं हंटर शिक्षण आयोग हे भारतामध्ये 1882 मध्ये आलेले होते. तत्पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरचे अध्यक्ष सर सर चार्ल्स वूड यांच्या अध्यक्षतेखाली ईस्ट इंडिया कंपनीचे शैक्षणिक आदेश पारित करण्यात आले. त्या आदेशानुसार जो अहवाल वूड यांनी सादर केला त्या अहवालालाच वूडचा खलिता किंवा वूडचा अहवाल असं संबोधले जाते. हा अहवाल 19 जुलै 1854 रोजी, कालखंड नीट आहे का, 19 जुलै 1854 रोजी सर चार्ल्स वूड यांचा अहवाल प्रस्तुत करण्यात आला. त्या अहवालामध्ये भारतातील ईस्ट इंडिया कंपनीने चालवलेल्या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाबद्दल विस्तृत अशी माहिती आणि काही शिफारशी वूडच्या खलित्यात होत्या, अर्थात वूडच्या अहवालात होत्या. या वूडच्या अहवालाचा जो अहवाल 19 जुलै 1854 मध्ये प्रस्तुत करण्यात आला त्याचा सुमारे 50 वर्षे परिणाम प्रभाव टिकून राहिला. वूडच्या खलित्यानुसार प्राथमिक शिक्षण भारतात ईस्ट इंडिया कंपनीद्वारे होत आहे त्याची नेमकी स्थितीगती काय आहे
याचा अध्ययन करण्याच्यासाठी सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली हंटर शिक्षण आयोगाची स्थापना 1882 मध्ये भारतात करण्यात आली आणि या आयोगापुढेच भारतीय अर्थतज्ञ शिक्षणतज्ञ सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक मेमोरेंडम सादर केला, एक निवेदन सादर केला. त्या निवेदनात त्यांनी स्थानिक प्राथमिक शिक्षण कसे असले पाहिजे, त्याचं अध्ययन अध्यापन कसे असले पाहिजे, शिक्षकांना प्रशिक्षण करण्याच्या संदर्भाने सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांनी काही शिफारशी हंटर शिक्षण आयोगाकडे केलेल्या होत्या. त्या अनुषंगानं शिक्षण या पाठातील सदरच्या या पाठातील सत्यशोधक ज्योतिराव फुले यांचे शिक्षणविषयक विचार आपल्याला समजून घेता येईल. फुल्यांनी स्कॉटिश मिशनरींमधून शिक्षण घेऊन जागतिक दर्जाच्या थॉमस पेन यांच्या वैचारिक पुस्तकांचं वाचन करून, ग्रंथांचं वाचन करून त्यांची विचारशक्ती पूर्णतः बदलली आणि भारतातील बहुजनांच्या, अतिशूद्रांच्या, शूद्रांच्या शिक्षणाच्यासाठी तळमळीने ते कार्य करत गेले. त्यातूनच त्यांनी 1848 रोजी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यामध्ये पहिल्यांदा मुलींच्यासाठी शाळा स्थापन केली. त्यामुळे एक शिक्षण क्षेत्रात तळमळीने काम करणारे एक सक्रिय कार्यकर्ते, एक सच्चे विचारवंत या नात्यानं सुद्धा त्यांनी अतिशय तळमळीने 1882 मध्ये स्थापन झालेल्या हंटर शिक्षण आयोगाच्या पुढे आपले शैक्षणिक विचार, आपल्या शैक्षणिक शिफारशी आयोगाच्या पुढे सादर केल्या. ते शिफारशी कोणत्या होत्या किंवा ते मूलगामी चिंतन कोणते होते ते आपण या धड्यात अभ्यासणार आहोत. शिक्षण शिक्षण या क्षेत्राशी निगडीत असलेले ज्योतिराव फुले यांचे मूलगामी शैक्षणिक चिंतन या सदरच्या पाठात आपण समजणार आहोत. फुले म्हणतात, हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेल्या निवेदनात म्हणतात, हे भारतात सर विल्यम हंटर शिक्षण आयोगाची स्थापना 1882 मध्ये करण्यात आली. या भारतीय शिक्षण आयोगाच्या पुढे सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले आपले शैक्षणिक विचार मांडतात. पाहूया. जिल्हा किंवा स्थानिक पातळीवर सुशिक्षित आणि बुद्धिमान नागरिकांच्या समित्या जिल्हाधिकारी किंवा शिक्षण खात्याचे संचालक यांच्या नियंत्रणाखाली नेमता आल्यास, अर्थात त्या नेमाव्या अशी शिफारस हंटर शिक्षण आयोगाकडे ज्योतिराव फुले करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे स्थानिक पातळीवर ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या प्राथमिक शाळांच्या व्यवस्थापन समित्यांमध्ये स्थानिक पातळीवरचे सुशिक्षित आणि बुद्धिमान नागरिकांचा भरणा असावा. शिवाय जिल्हाधिकारी आणि शिक्षण खात्याचे संचालक यांच्या नियंत्रणाखाली या समित्या नेमाव्यात असंही ज्योतिराव फुले सुचवितात. शिवाय त्यांच्याकडे या अनुदान निधीची व्यवस्था सोपविण्यास हरकत नाही आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या या भारत नावाच्या वसाहतीत जे काही ईस्ट इंडिया कंपनीचे शैक्षणिक धोरण सुरू आहे त्या धोरणानुसार प्राथमिक शिक्षणावर जो अनुदान, जी ग्रँट दिली जाते ती ग्रँटसुद्धा या स्थानिक पातळीवरच्या समित्यांकडे सोपविली गेली पाहिजे असेही शिफारस ते करतात. मात्र सांप्रत पाटील, इनामदार, सरदार यासारख्या अडाणी आणि अशिक्षित मंडळींचाच भरणा लोकल बोर्डातून आहे. ही मंडळी अशा निधीवर अवश्य ते नियंत्रण सुजाणपणे ठेवू शकणार नाहीत. ज्योतिराव फुले यांचे स्पष्ट मत आहे की स्थानिक पातळीवर पाटील, इनामदार, सरदार यांच्यासारख्या अडाणी अशिक्षित मंडळींकडे लोकल बोर्डाचं प्रतिनिधित्व नसावं. त्यांच्या नियंत्रणापासून हे लोकल बोर्ड
स्थानिक लोकल बोर्ड नियंत्रणबाह्य असावेत. उलट या लोकल बोर्डामध्ये स्थानिक पातळीवरचे सुशिक्षित बुद्धिमान नागरिक यांचा भरणा असावा असे आग्रही मत ते हंटर शिक्षण आयोगाच्या पुढे आपल्या निवेदनातून मांडत आहेत. फुल्यांच्या शैक्षणिक चिंतनातील देशी शाळा कशा असाव्यात या अनुषंगाचे त्यांचे विचार आणि त्यांची ही शैक्षणिक विषयक समज आपण या पुढच्या परिच्छेदात पाहूया. मोठी गावे, शहरे किंवा महानगरे यामध्ये व विशेषतः ज्या मोठ्या शहरात ब्राह्मण वस्ती विशेष आहे अशा शहरांमध्ये एतद्देशीय शाळा सध्या अस्तित्वात आहेत. फुले लिहितात की एतद्देशीय शाळा ज्या शहरांमध्ये ब्राह्मणांची वस्ती जास्त आहे अशाच शहरांमध्ये सुरू आहेत. विद्या खात्याच्या अलीकडच्या प्रतिवृत्तावरून अशा एतद्देशीय शाळांची संख्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये एतद्देशीय शाळांची स्थापना करण्यात आलेली होती. ती संख्या 1882च्या वर्षात साधारणपणे 1049 इतकी आहे. त्यात पटावर एकूण 47,694 इतके विद्यार्थी आहेत. या शाळा जुन्या गावगाड्याच्या धर्तीवर चालविल्या जात असतात. गुणोत्तराचे पाठांतर, थोडे मोडी लेखन वाचन आणि धार्मिक उतार्यांचे पाठांतर एवढ्याच गोष्टी या शाळांमधून शिकविल्या जातात. हंटर शिक्षण आयोगाच्या ज्योतिराव फुले लक्षात आणून देतात की ब्राह्मणांची वस्ती ज्या शहरांमध्ये अधिक आहे अशा शहरांमध्ये एतद्देशीय शाळांची सध्या तरी स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्या शाळांची शाळांची संख्या एकूण 1049 इतकी असून त्या शाळांमध्ये एकूण दाखल विद्यार्थी 27,694 इतके आहेत. आणि या शाळांमधून केवळ गुणोत्तराचे पाठांतर, थोडे मोडी लेखन वाचन आणि धार्मिक उतार्यांचे पाठांतर एवढ्याच गोष्टी या शाळांमधून शिकविल्या जातात. आणि या शाळेतील शिक्षकांची शिक्षणशास्त्राची तोंड ओळखही नसते. म्हणजे फुले आवर्जून सांगतात की या एतद्देशीय शाळांमध्ये केवळ गुणोत्तराचे पाठांतर, धार्मिक उताराचे पाठांतर आणि मोडी लेखन वाचन एवढ्याच गोष्टी शिकवल्या जातात. शिवाय या शाळांमध्ये जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना शिक्षणशास्त्राची तोंड ओळख नाही, म्हणजेच एज्युकेशन शास्त्राची तोंड ओळख नाही. ज्या शिक्षकांच्याकडे मुलांचे आयुष्याची जडण घडवण्याची, त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी आहे असे शिक्षकच मात्र शिक्षणशास्त्रातील संकल्पनांचे अध्ययन अध्यापन या शिक्षकांनी केलेले नाही. अर्थात हे शिक्षक ट्रेन टीचर नाहीत. या शिक्षकांना प्रशिक्षणाची सोय नाही. त्यामुळे ते शिक्षण पद्धतीत सुधारणा घडवून आणण्यास सामान्यतः अगदी अपात्र आहेत. हे शिक्षक अपात्र आहेत अशी भूमिका हंटर शिक्षण आयोग जे 1882 भारतात आलेले होते त्या आयोगाच्या पुढे एक शैक्षणिक विचारवंत म्हणून सत्यशोधक ज्योतिराव फुले आवर्जून मांडतात. काय की असल्या शिक्षकांना जे एतद्देशीय शाळांमध्ये शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत, 27,694 दाखल विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत, त्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची सोय या शिक्षण पद्धतीत आणावी अशी भूमिकाही ज्योतिराव फुले मांडतात. शिवाय त्या शाळांमधून दिले जाणारे केवळ गुणोत्तराचे पाठांतर, लेखन वाचन आणि धार्मिक उतारांचे पाठांतर यापेक्षा वेगळ्या गोष्टीसुद्धा शिकवल्या जाव्यात अशी आवर्जून भूमिकाही ते या ठिकाणी घेतात. पुढे या निवेदनात, या मेमोरंडममध्ये ज्योतिराव फुले काय सुचवतात ते सुद्धा पाहूया. ते लिहितात, शाळांची फी 2 ते 8 आणेपर्यंत असते आहे आणि हे गरीब लोकांना, गरीब विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना परवडत नाही. हे शिक्षक प्राय ब्राह्मण वर्गातील आहेत. ज्या भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून एतद्देशीय शाळांची निर्मिती केली गेली, 1882च्या कालखंडापर्यंत भारतात अशा एकूण
1049 इयत्तादेशीय शाळांची संख्या आहे आणि या शाळांमध्ये जे शिक्षक आहेत ते शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेतलेले नाहीत आणि शिवाय हे शिक्षक केवळ ब्राह्मण वर्गातील आहेत, ते कुचकामीने टाकाऊ ठरलेले लोक असतात असं ज्योतिराव फुले यांचे स्पष्ट मत आहे. ब्राह्मण शिक्षक हे कुचकामी आणि टाकाऊ ठरलेले लोक असतात. जुजबी मराठी लेखन वाचन आणि जेमतेम त्रैराशिकापर्यंत हिशेब ठिशेब एवढीच त्यांची तयारी असते. हे ब्राह्मण शिक्षक फक्त जुजबी मराठी लेखन वाचन आणि जेमतेम त्रैराशिकांपर्यंत हिशेब ठिशेब एवढीच त्यांची तयारी असते. यापेक्षा वेगळं काही हे शिक्षक शिकवत नाहीत. उदरनिर्वाहाचा अखेरचा उपाय म्हणून त्यांनी शिक्षकाचा पेसा पत्करलेला असतो. ह्या ब्राह्मण शिक्षकांनी केवळ पोट भरण्याचं साधन म्हणून शिक्षकी पेसा पत्करलेला आहे, अशी सुद्धा टीका ज्योतिराव फुले करत आहेत. इतर कोणताही उद्योग करण्यात अपयशी ठरल्याच्यामुळे किंवा तेवढी मुळातच पात्रता नसल्याच्यामुळे नाईलाजास्तव त्यांनी शाळा उघडलेल्या असतात. यांना दुसरे उद्योगधंदे करता येत नसल्याच्यामुळे किंवा ते त्या ठिकाणी अपात्र असल्याच्यामुळे केवळ ते शाळा उघडून बसलेले आहेत. आणि हे ब्राह्मण शिक्षक केवळ जुजबी मराठी लेखन वाचन आणि जेमतेम त्रैराशिकापर्यंत हिशेब टिशेब एवढ्याच गोष्टी शिकवत असतात, असे स्पष्ट मत हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेल्या निवेदनात ज्योतिराव फुले मांडतात. खेड्यापाड्यातील शिक्षकांना प्रशिक्षित करण्याची कसलीही सोय सध्या खेड्यांमधून उपलब्ध नाही आणि ज्या शाळा खेड्यांमध्ये आहेत त्या खेड्यापाड्यातील शिक्षकांना प्रशिक्षित करण्याची कसलीही सोय सध्या खेड्यापाड्यात उपलब्ध नाही. तिथले विद्यमान शिक्षकांऐवजी त्यांच्या जागी प्रशिक्षण महाविद्यालयातून तयार झालेला किंवा निदान देशी भाषेतील 6वी इयत्ता उत्तीर्ण झालेला शिक्षक वर्ग नेमल्याशिवाय या शाळांकडून भरीव कार्य होणार नाही. पहा, फुले 1882 आपले विचार मांडतात आणि म्हणतात की विद्यमान शिक्षकांऐवजी त्यांच्या जागी जे शाळांमध्ये शिक्षक आहेत, जे ब्राह्मण वर्गातील शिक्षक आहेत, त्यांच्या जागी किमान प्रशिक्षण महाविद्यालयातून तयार झालेले शिक्षक म्हणजे अलीकडचे D.Ed. B.Ed. या असल्या कॉलेजची निर्मिती व्हावी आणि शिक्षकांना ट्रेन करण्यात यावं आणि असे ट्रेन शिक्षक हे खेड्यापाड्यात शिक्षकाच्या पेशा त्यांनी धारण करावा, अशी सोय या ब्रिटिश सरकारने करावी. निदान देशी भाषेतील हे जरी झालं नाही, D.Ed. B.Ed. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले शिक्षक जर नसतील, हे जरी झाले नाही तरी किमान असल्या शिक्षकांचे शिक्षण 6वी इयत्ता तरी उत्तीर्ण असलेले शिक्षक या शाळांमध्ये शिक्षक पेशा धारण करणारे असावे, अशी भूमिकासुद्धा ते आवर्जून मांडतात. सध्याचे शिक्षक हे सरकारी मदत खुशीने स्वीकारतील, पण त्यांना मदत करणे म्हणजे पैशाची व्यर्थ उधळपट्टी ठरणार आहे. अशा प्रकारच्या सरकारी अनुदान घेणाऱ्या शाळांचे एकही उदाहरण माझ्या माहितीचे नाही, असे स्पष्ट मत ज्योतिराव फुले आपल्या निवेदनात हंटर कमिशनपुढे मांडत आहेत. यदा कदाचित असे अनुदान कुठे दिले जात असले तरी ते अपवादभूत म्हटले पाहिजे. माझ्या मते अशा शाळांपैकी ज्यामधून प्रमाणपत्रित शिक्षकांची नेमणूक झालेली नसेल, प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक झालेली नसेल, त्यांना मुळीच अनुदान देण्यात येऊ नये, परंतु प्रमाणपत्र मिळविलेले व लायक असे शिक्षक नेमलेले असतील त्यांनाच अनुदान देण्यात यावे, तरच खरेखुरे शैक्षणिक कल्याण साधेल. ज्योतिराव फुले 1882 आपले शैक्षणिक विचार तत्कालीन हंटर शिक्षण आयोगाच्या पुढे मांडत असताना म्हणतात की खेड्यापाड्यात ज्या शाळा आहेत त्यामध्ये केवळ ब्राह्मण वर्गातील ब्राह्मण शिक्षक त्या शाळांना शिकवत असतात, परंतु हे शिक्षक केवळ मोडी लेखन वाचन आणि त्रैराशिकापर्यंत हिशेब ठिशेब ठेवणे एवढेच काहीतरी शिकवत असतात. यांना प्रशिक्षित करण्याचे खरं म्हणजे गरज आहे आणि असं प्रशिक्षण देण्याच्यासाठी प्रशिक्षण महाविद्यालयाची निर्मिती करण्यात आली पाहिजे आणि तिथून प्रमाणपत्र धारण केलेला प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांच्याच नेमणुका स्थानिक देशी शाळांमध्ये इयत्तादेशीय शाळांमध्ये करण्यात यावं, अशी कठोर भूमिकाही ते या ठिकाणी मांडतात. शिवाय जे शिक्षक असे प्रशिक्षणधारी नसतील अशा शाळांचे अनुदान
गोठविले पाहिजेत असेही ते म्हणतात. त्याच्याशिवाय खरेखुरे कल्याण, विद्यार्थी हित, शिक्षण हित साधता येणार नाही अशी परखड टीका ते आपल्या निवेदनात हंटर शिक्षण आयोगाच्या पुढे करत आहेत. उच्च शिक्षणाची सोय ज्योतिराव फुलेंच्या मते भारतात कशी असावी या अनुषंगानं सुद्धा ते पुढे विचार मांडत आहेत. पाहूया. सरकार उच्च शिक्षणाच्यासाठी सढळपणे तरतूद करीत असले तरी त्याने बहुजन समाजाच्या शिक्षणाची हेळसांड चालविली आहे अशी हाकाटी गेले काही दिवस सर्व देशभर चालू आहे. उच्च शिक्षण पदरात पडल्याने ज्या वर्गाचा प्रत्यक्ष फायदा झाला आहे अशा वर्गातील लोकांची ही हाकाटी मान्य केली नाही तरी ती काही अंशी न्याय्यच म्हणावी लागेल. असे असले तरी सध्याच्या परिस्थितीत उच्च शिक्षणासाठी करीत असलेली मदत सरकारने तोडावी असे कोणीही देशहितेच्छू म्हणणार नाही. त्यांची एवढी इच्छा असणार की प्रजाशासनाखाली एक वर्गच्या वर्ग संपूर्णपणे दुर्लक्षला जात असल्याने अन्य प्रगत वर्गाबरोबरच या उपेक्षित वर्गाच्याही प्रगतीची तितकीच आस्था सरकारने दर्शविली पाहिजे. हिंदुस्थानातील शिक्षण अद्याप बाल्यावस्थेत आहे. उच्च शिक्षणार्थ दिले जाणारे अनुदान थांबविल्यास तेही एकंदर शिक्षण प्रचाराच्या दृष्टीने विघातकच ठरेल. ज्योतिराव फुले उच्च शिक्षणाच्या विषयीसुद्धा तत्कालीन उच्च शिक्षणाच्या विषयीसुद्धा आपले विचार मांडतात आणि आवर्जून सांगतात की हिंदुस्थानातील शिक्षण अद्याप बाल्यावस्थेत आहे. त्यामुळे उच्च शिक्षणार्थ दिले जाणारे अनुदान सरकारने थांबवणे गैरसोयीचे ठरेल. उच्च आणि श्रीमंत वर्गात ब्राह्मण, प्रभू इत्यादी जातीत विशेषतः जे लोक लेखणीवर उपजीविका चालवतात अशा वर्गात सध्या शिक्षणाची गोडी उत्पन्न झालेली आहे. 1882 मधील आपले विचार मांडतात. हंटर शिक्षण आयोगाच्या पुढे ज्योतिराव फुले उच्च शिक्षणाच्या संबंधितले आपले विचार मांडत आहेत. सध्या हे उच्च शिक्षण घेण्याची गोडी ब्राह्मण वर्गातील लोकांना आहे. ज्यांची उपजीविका लेखणीवर चालत आहे असेच लोक उच्च शिक्षण घेण्याची गोडी त्यांच्यातच गोडी निर्माण झालेली आहे. या वर्गाच्या बाबतीत होणारी सरकारी मदत क्रमाक्रमाने कमी करीत नेणे शक्य आहे. ही मदत सरकारने थोडी कमी करावी. परंतु ज्या मध्यम आणि कनिष्ठ वर्गामध्ये शिक्षणाची म्हणण्यासारखी अद्याप प्रगती झालेली नाही अशा वर्गाचे अनुदान थांबविल्यास ती एक आपत्तीच ठरेल. उच्च शिक्षणाचे अनुदान थोडे थांबवले गेले तरी काही हरकत नाही, कारण उच्च शिक्षणात केवळ उच्च जातींचा अर्थात ब्राह्मण आणि प्रभू या जातींचाच भरणा आहे. त्यांना मिळणारा अनुदान थोडा थांबवला गेला तरी चालेल, परंतु ज्या मध्यम आणि कनिष्ठ वर्गामध्ये शिक्षणाची म्हणण्यासारखी अद्याप प्रगती झालेली नाही अशा वर्गांचे अनुदान थांबविल्यास ते एक आपत्तीच ठरणार आहे असे स्पष्ट सूचनाही ते या निवेदनात ब्रिटिश सरकारला करतायत. अशांचे अनुदान थांबविल्यास नाईलाजास्तव त्या लोकांना नालायक आणि संकुचित दृष्टीच्या शाळांमध्ये प्रवेश मिळविल्या वाचून दुसरे गत्यंतर राहणार नाही. त्यामुळे एकंदर शैक्षणिक कार्याचीच हानी झाल्या वाचून राहणार नाही. तसेच कोणत्याही पातळीवरची शिक्षण व्यवस्था खाजगी यंत्रणेकडे सोपविणे इष्ट ठरणार नाही. आवर्जून ती ही बाब नोंदवत आहेत की उच्च शिक्षणाची शैक्षणिक व्यवस्था ही खाजगी यंत्रणेकडे सोपविणे गैरसोयीचे ठरणार आहे. शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन करायचं नाही. एवढा मोठा गंभीर मुद्दा 1882 मध्ये 19व्या शतकाच्या पूर्वार्धात सत्यशोधक ज्योतिराव फुले म्हणतात की शाळांचे खाजगीकरण करणे थांबवा. म्हणजे जे अलीकडे खाजगी शाळांचा ऊत भारतात आपल्याला दिसतो आहे. CBSE पॅटर्नच्या शाळा दिसत आहेत. खाजगी शाळांच्याकडे टाटा, बिर्ला, अंबानी धावत सुटलेले आहेत. मोठमोठ्या लोकांचे, मोठमोठ्या उद्योजकांचे CBSE पॅटर्नच्या शाळा आहेत, अलीकडे आहेत. तसं प्रायव्हेटायझेशन झाल्याच्यामुळे शिक्षण व्यवस्था कोलमडून पडते. ही भूमिका 1882च्या काळात सत्यशोधक ज्योतिराव फुले मांडतायत. कोणत्याही पातळीवरची शिक्षण व्यवस्था ही खाजगी यंत्रणेकडे सोपविणे इष्ट ठरणार नाही, योग्य ठरणार नाही. एवढी मोठी कठोर भूमिका 1882च्या मध्ये निवेदनात हंटर शिक्षण कमिशन पुढे ज्योतिराव फुले मांडत आहेत. यापुढे बहुतेक काळपर्यंत धंदे शिक्षण असो वा कारभारविषयक शिक्षण असो,
सर्व पातळीवरच्या शिक्षण यंत्रणा सरकारी नियंत्रणाखाली राहणे योग्य ठरेल. प्राथमिक शिक्षण आणि उच्च या दोन्ही पातळ्यांवरील शिक्षणाचे संवर्धन होण्यासाठी आवश्यक असणारी आस्था आणि कृपादृष्टी केवळ सरकारच दाखवू शकेल. सरकारने या शिक्षणाची उत्तम सोय करावी. आणि हे खाजगीकरणाचा लोन जो पसरत चाललेला आहे 1882च्या काळात फुले खाजगीकरणाच्या विरोधात बोलतात. केवढी मोठी दूरदृष्टी आहे. प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण, उच्च शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण या दोन्ही पातळ्यांवरच्या शिक्षणाचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणारी आस्था आणि कृपादृष्टी सरकारच दाखवू शकेल. ब्रिटिश सरकारच दाखवू शकेल आणि ब्रिटिश सरकारनेच ते दाखवावं अशी अपेक्षासुद्धा ज्योतिराव फुले या ठिकाणी व्यक्त करतात. हंटर शिक्षण आयोग जे 1882मध्ये भारतात आले, त्या आयोगाच्या पुढे चांगल्या शैक्षणिक सोयीसुविधा भारतीय लोकांना उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपले विचार ते निवेदन रूपानं सादर करत आहेत. त्यांनी सादर केलेल्या या निवेदन पटातील पुढचे त्यांचे शैक्षणिक विचार पुढच्या तासाला समजून घेऊया. धन्यवाद.